भक्तीची. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सनत कुमारांनी विष्णूच्या दरबारात द्वारपाल असलेल्या जय आणि विजय यांना दिलेल्या शापामुळे दैत्य कुळात हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्य यांचा जन्म झाला. हे दैत्यपुत्र राक्षसी प्रवृत्तीचे होते. त्यांनी प्रचंड उच्छाद मांडून स्वर्गावर घाला घालून देवांना हैराण केलं होतं. एके दिवशी वराह रूपी विष्णूनं हिरण्यकश्यचा वध केलेला पाहून हिरण्यकश्यपू संतापला. त्यानं विष्णूचा पराभव करण्यासाठी मंदार पर्वतावर ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येमुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवानं हिरण्यकश्यपूला वर दिला. तुला घरामध्ये, बाहेर, रात्री, दिवसा, जमिनीवर, पाण्यात, आकाशात देव, मानव, पशूकडून कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्रानं मृत्यू येणार नाही. हिरण्यकश्यपू विष्णूचा शत्रू असूनही त्याचा धाकटा मुलगा प्रल्हाद मात्र मोठा विष्णू भक्त होता. वडिलांच्या विरोधाला न जुमानता तो सदैव विष्णूचं नामस्मरण करीत असे. नारायण नारायण. प्रणाम देवर्षी नारद मुनी, आज आमच्या दरबारात येणं केलं. नारायण नारायण. दैत्यराज, आमचा संचार त्रिखंडात असतो हे आपण जाणताच. देवाधिदेव विष्णूचं नामस्मरण आपल्या राज्यात पूर्णतया वर्ज्य असताना आपला सुपुत्र मात्र नारायण नारायण असा जप करतो. हे आपण कसे सहन करता दैत्यराज? काय सांगताय काय? हे कदापि शक्य नाही. क्रोधित होऊ नका दैत्यराज, क्रोधित होऊ नका. जाता जाता आम्हाला जे ज्ञात झालं ते फक्त आपल्या कानावर घातलं इतकंच. नारायण नारायण. ओम नारायणाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. काही केल्या प्रल्हाद नारायणाचं नाव सोडायला तयार नव्हता. प्रल्हादामध्ये आपला शत्रूच वास करतो आहे हे पाहून हिरण्यकश्यपूनं त्याचा अनन्वित छळ केला. त्याला मारण्यासाठी हत्तीच्या पायी गेलं, उकळत्या तेलात टाकलं, विषारी नागाचे दंश केले, डोंगरावरून कडेलोट केला. तरी प्रत्यक्ष विष्णूनं प्रल्हादाचं रक्षण केलं. काही केल्या प्रल्हादाचा अंत होत नाही हे पाहून हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला. कुठे तुझा नारायण? दाखव मला. आता मीच त्याचा या क्षणी अंत करून टाकतो. दाखव तुझा नारायण. माझा नारायण सर्वत्र आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो भरून राहिलेला आहे. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी त्याचा वावर सर्वत्र आहे. सर्वत्र आहे? मग सांग, इथे कुठे आहे तो? सांग, या खांबामध्ये तो आहे का? थांब, मी त्याचा अंत करून टाकतो. होय पिताश्री, मला तर तो खांबात सुद्धा दिसतोय. असं? मग मला कसा दिसत नाही? माझ्या या गदेच्या प्रहारानं त्या खांबाचा चक्का चूर करून टाकतो. शांत व्हा भगवंता, शांत व्हा. अशा रीतीने नरसिंह अवतार घेऊन
मी रोहन राजेंद्र खेरूड, मधली गल्ली येवला, श्री संत गजानन मित्र मंडळ यांचे एक कार्यकर्ता. सालाभरप्रमाणे जसं आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले, तसंच यावर्षी मंडळाने ठरवले की आपण सजो देखावा सादर करावा. त्या देखाव्यात श्री नरसिंह अवतार जिवंत असा येवल्यामध्ये प्रथमच आम्ही सादर करत आहोत. याआधीसुद्धा नरसिंह भगवानांचे अनेक देखावे झाले, पण त्यांना वरदान भेटल्यापासून ते शापापर्यंत वधपर्यंत पूर्ण आम्ही ज्वलंत देखावा सादर करत आहोत. आपण या देखाव्याचा लाभ घ्यावा ही विनंती.